4-2 वेळेला सांगूनही व्यसन सोडत नाही, क्षमाशील राहता? घरात नाही राहता येत. मुलाच्या हिताची जाणीव आणि तळमळ असणारा जो बाप आहे तो मुलाच्या बाबतीत अशा परिस्थितीत क्षमाशील राहू शकत नाही, त्याने राहू नये. आपण नीतीच्या दृष्टीने जरी विचार केला तरी आता सगळंच बदललंय. शालेय शिक्षण, शिक्षणाच्या पद्धती ते सगळ्याच बदलून गेल्या आहेत. पण जुन्या लोकांना माहिती आहे, त्यावेळेला म्हणही होती, गाणी होती, छडी लागे. ज्यांनी छड्या खाल्ल्या आहेत त्यांचेच पाढे लक्षात आहेत. बघा तुम्ही, ज्यांनी छड्या खाल्ल्या आहेत त्यांच्याच कविता, शाळेत पाठ केलेल्या कविता आजही लक्षात आहेत. वयाची 70-75 वर्ष उलटून गेली. त्यावेळेला आमच्या गुरुजींनी आम्हाला जर दया दाखवली असती, क्षमा केली, जाऊ दे, झाला नापास, सोडून द्या, क्षमा करा, जे अलीकडचे गुरुजी करतात. कारण क्षमा करण्या वाचून त्यांच्या हातात काही नाहीच आहे. यांनी जर मुलांना क्षमा केली नाही तर मुलाचे आई वडील यांना क्षमा करत नाहीत. ही मोठी अडचण आहे त्यांच्या समोर, तुम्ही लक्षात घ्या. आमच्या शिक्षकांनी आम्हाला क्षमा केली नाही आणि ते क्षमा करणार नाहीत याची जाणीव होती, म्हणूनच आमच्या आई वडिलांनी त्यांच्याकडे आम्हाला पाठवलं. म्हणून जुन्या लोकांना विचारा तुम्ही, आमचे अनुभव, मी काही तुमच्या एवढं जुना नाही पण तरी आमचे अनुभव तसेच आहेत. शाळेमध्ये गुरुजींनी मारलं आणि घरी येऊन सांगितलं तर घरी वेगळा मार खावा लागायचा, गुरुजींनी का मारलं तुला म्हणून. कारण आमच्यापेक्षा गुरुजींवर विश्वास जास्त होता की हे आपल्या मुलाला चांगलंच घडवतील. ज्या अर्थी त्याने मारलंय त्या अर्थी हात चुकलेला असला पाहिजे, गुरुजींची चूक असूच शकत नाही. आजच्या शाळेमध्ये हे कोण नियम पाळत आहे? पाळत नाही. त्यामुळे त्यावेळेचे शिक्षक जर आज आम्हाला दिसले तरी रस्त्यावर सुद्धा त्यांना साष्टांग नमस्कार घालायला कोणताही अंतःकरणामध्ये किंतु निर्माण होत नाही. आज शाळेमध्ये शिकलेली मुलं पुढच्या वर्गात गेली की मागच्या वर्गातले शिक्षक विसरून जातात. क्षमा असावी की नाही तर असावी, पण हूड विद्यार्थ्याला क्षमा करणं शिक्षकाचा धर्म नाही आहे. त्याला मारलं पाहिजे. हे प्रवचनात सांगितलं तरी माझ्यावर खटला दाखल होईल. आपल्याकडे नियम आहे तसा. 5व्या वर्षापर्यंत लाड करावेत, तिथून पुढं लाड बंद. 5 वर्षांनी लालयेत, 10 वर्षांनी ताडयेत. मारलं पाहिजे, धाक दाखवला पाहिजे, दंडाची भीती घातली पाहिजे. आहेच आहे ना. दया चांगला गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करा, दूध चांगलं असतं की नाही? चांगलंच असतं. प्रकृती त्याच्यामुळे सुदृढ बनते की नाही? बनते. दूध पवित्र आहे की नाही? पवित्र आहे. दूध पूर्ण आहार आहे की नाही? आहे. दूध प्यावं की नाही? अवश्य प्यावं. इतर काही पिण्यापेक्षा नक्की दूध प्यावं. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. दूध हा परिपूर्ण आहार आहे हे खरं असलं तरी विषमज्वरामध्ये दूध दिलं जात नाही, कारण विषमज्वरात दूध प्यायल्याने रोगी मरतो. विषमज्वर असेल तर त्याच्यामध्ये दूध एरवी चांगलं आहे पण विषमज्वरात चांगलं नाही. दया एरवी चांगली पण रणांगणावर चांगली नाही. क्षमा एरवी चांगली पण गुरुजींनी शाळेमध्ये क्षमा सर्व वेळेला दाखवणं चांगलं नाही. आई वडिलांनी प्रत्येक वेळेला मुलाला क्षमा करून टाकणं चांगलं नाही.